चक्र परिवर्तन दिनाच्या निमित्तानं सर्व जनतेस खूप खूप अशा शुभेच्छा देतो। आणि जशा प्रकारचे विचार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जनतेला दिलेले, भगवान गौतम बुद्धाने जशा प्रकारचे शांतीचा संदेश समाजाला दिलेला आहे, खऱ्या अर्थानं याची सगळ्या जगाला गरज। आज तुम्ही पाहता जगामध्ये जशा प्रकारची अशांतता निर्माण झाली, या जगाला जर व्यवस्थित दिशा द्यायची असेल तर भगवान गौतम बुद्धांनी आणि डॉक्टर विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला संविधान दिलेलं आहे, जे आपल्याला दिशा दिलेली आहे, ती दिशेच्या जोरावरच आपल्याला पुढे जावं लागेल। परत एकदा सर्व जनतेस लक्ष याची शुभेच्छा। शेवटचा असा प्रश्न आहे की पब्लिक ऑफ इंडिया परभणी शाखा यांच्या वतीने आज धम्मचक्र परिवर्तन दिन अख्ख्या देशामध्ये उत्साह सुट आहे। आज नागपूर इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हा बौद्ध दीक्षा हिंदुत्वाला तिचा मान हे केला आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मी आपल्या मीडियाच्या माध्यमातून समस्त भारतीयांना हार्दिक अशा शुभेच्छा देतो। आजचा दिवस म्हणजे मानवमुक्तीचा दिवस आहे। हजारो वर्षापासून ज्या समाजाला धार्मिक, मानसिक आणि जातीय गुलामीमध्ये अडकून ठेवलं होतं आणि त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात धार्मिकतेच्या माध्यमातून व मनुस्मृतीच्या माध्यमातून जो अन्याय आणि अत्याचार केला जात होता, त्या सर्व बंधनांना आणि त्या गुलामीच्या बेड्यांना तोडण्याचा आजचा दिवस आहे। विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आज बुद्ध धम्म स्वीकारून भारतातील जे अस्पृश्य लोक आहेत त्यांना या जाती व्यवस्थेतून मुक्त केलेला आहे। म्हणून हा जो दिवस आहे हा आमच्या स्वातंत्र्याचा दिवस आहे, हा आमच्या विजयाचा दिवस आहे। म्हणून आज विजयादशमी आहे। या विजयादशमीच्या निमित्तानं हा जे धर्मांतराचा जो कार्यक्रम झालेला आहे, आज त्याला 69 वर्ष पूर्ण होत आहेत। या दिनानिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि त्यानिमित्त आज परभणी शहरातील मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर येथून नालंदा मित्रमंडळाच्या माध्यमातून एक छानसं आयोजन पंचरंगी ध्वजाचं जे काही रॅली या ठिकाणी काढली, ती शहरामध्ये सर्वात प्रथम आणि महत्त्वाची अशी आकर्षक रॅली राहिलेली आहे। म्हणून या मित्रमंडळाचं मी मनापासून धन्यवाद देतो की एक चांगला मेसेज त्यांनी समाजाला दिलेला आहे आणि अशाच पद्धतीनं पुढे आम्ही समाजामध्ये काम करूयात आणि समाजाला चांगल्या पद्धतीनं संदेश देऊयात, एवढंच या प्रसंगी सांगतो आणि थांबतो। जय भीम। जय भीम। 69व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनांच्या माझ्याकडून मी नंदिनी म्हणून काम करते, परभणी जिल्हा। माझ्याकडून सर्व देशबांधवांना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। बाबासाहेबांनी आपल्याला जे धर्म दिला, या धर्मानुसार गौतम बुद्धांनी जे आपल्याला तत्वज्ञान दिलेलं आहे, सत्यता, अहिंसा न करणे आणि सत्यता बाळगणे, या धर्म प्रचाराचा बाबासाहेबांनी जास्तीत जास्त आपल्या पूर्ण देशामध्ये प्रसार होण्यासाठी या दिवशी आपली धर्मदीक्षा बौद्ध धर्म स्वीकारलेला आहे आणि हा बौद्ध धर्म आपला उंच आघाडीवर राहण्यात यावे आणि सदा प्रगती करण्यात यावे, हा मंत्र बाबासाहेबांनी आपल्याला दिलेला होता। याबद्दल मी आज सर्वांना मनपूर्वक खूप हार्दिक शुभेच्छा देते। जय भीम। भारतीय बौद्ध महासभेचा जिल्हाध्यक्ष अशोक तुकाराम कांबळे। आज आपण 69वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करत आहोत। त्या अनुषंगाने या धम्मचक्र प्रवर्तन दिनाने अशोक विजयादशमीच्या परभणी शहरवासियांना लाख शुभेच्छा देतो। प्रथमतः आज या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956ला मोठं असं दीक्षांतर केलं आणि माणसाने माणसाचं कसं वागावं हा संदेश, हा नीतिमूल्याचा धम्म बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956ला दिला। त्या अनुषंगाने त्या घटनेला आज 69 वर्ष पूर्ण होत आहेत आणि आज आपण परभणी शहरामध्ये, परभणी शहरच नव्हे तर पूर्ण भारत यामध्ये धम्मदीक्षा सोहळे साजरे होत आहेत आणि त्या अनुषंगाने आज आपण सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा ही मातृ संस्था निर्माण केलेली आहे आणि त्या संस्थेच्या अंतर्गत 24 प्रकारची शिबिरे आणि 15 प्रकारचे संस्कार विधी पार केले जातात आणि विशेषतः या संस्थेमध्ये
चिवर घेऊन प्रशिक्षण घेऊन आपलं विद्यापीठ सध्या मी मुंबई इथं आहे 10 दिवसाचं चिवर घेऊन या ठिकाणी प्रशिक्षित बौद्धाचार्य झालेला असतो आणि चांगलं जीवन कसं जगावं हे बौद्ध धर्माचा मार्ग आहे. त्या अनुषंगानं आज या ठिकाणी आपण परभणी शहरामध्ये मोठ्या हर्षोल्लासात हे मेळावा घेतला. दसरा आपला धम्मपरिषद झालेली असे सांगता येणार म्हणजे म्हणता येणार आहे का. तर या ठिकाणी बाबासाहेबाच्या नाती बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीवरच्या म्हणजे प्रकाश आंबेडकरांच्या भगिनी आनंदराज Subscribe now and press the bell icon. Never miss an update.